नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मालवणमधला आपला दुसरा दिवस आहे आणि काल मस्त आम्ही एन्जॉय केला आणि आज आपण चाललेलो आहे वेतोबाच्या दर्शनाला. जाऊन दर्शन घेऊया आणि जायचा 2 व्हीलरचा प्लॅन होता, पण बोललो योगेशनी गाडी आणलेली आणि बोललो एवढ्या उन्हातून काल ऊन एक्सपिरियन्स केला केवढा हे आहे ते बंद कर. काल उन्हाचा एक्सपिरियन्स घेतला, एवढा कंटाळा आला ना, दिवसभर असाच एकाच ठिकाणी होतो आम्ही. आणि बोललो आता व्यवस्थित जाऊ, म्हणजे 4 व्हीलरने जाऊन 4 व्हीलरने येऊ पण रिटर्न लगेच, कारण 1.5 तासाचं रनिंग आहे. जायला यायला कमीत कमी 3 तास जाणार आहेत. त्यामुळे बोललो हे बरं पडेल 4 व्हीलरचं ऑप्शन. त्यानंतर काल स्विमिंग पूलचा प्लॅन करायचा होता, कृषिकाला पण जायचा होता, पण एवढा कंटाळलो ना ते पण होत नव्हतं. आणि आज आपण तिकडून जेवढं लवकर येऊ ना तेवढं स्विमिंग पूलला जायचा प्लॅन करणार आहे आणि रात्री बोटीवर जाणार आहे. बोटीवर पार्टी बोट आहे आपल्या मित्राकडे, वैभव खोबरेकर. आज त्याच्याकडे जाऊ आणि मस्त बोटीवर पार्टीचा आनंद घेऊया. चला फायनली पोचलो 2 तासाने. 2 तास झाले ना? 1.5 तास. 12:30ला आपण निघालो. ब्लॉग मिल गए. गर्दी आहे आज. जाऊन पाया पडायचं बघून माहिती आपण आलेलो तर 309च होतं. ते दादा हे सोड रे. आम्ही त्या टायमिंगला आलेलो, ते कौल लावत होतं ना, ती एक आजी होती, तिची किती सारी कौल होती. किरण ती बाई जाते की नाही. तर इकडे जेवढ्या पण चपला ठेवलेल्या आहेत त्या 90 पूर्ण झालेल्यांच्या आहेत. आणि असं म्हणतात की या चपला झिजतात आणि देव घालून फिरतो रात्रीच्या, आणि सगळ्या चपला सगळ्या शेवटच्या नंबर आहेत आणि सगळ्या चपला झिजलेल्या आहेत. चप्पल आपण घरात आतमध्ये घेत नाही, बाहेर ठेवतो, त्याप्रमाणे इथं चप्पल मानवलं जात नाही. ओके, हे बाकीचं काय असेल तर ठेवा. हो चाला बघ दरवर्षीप्रमाणे. पटकन असं दर्शन झालं, खूप छान झालं दर्शन. आज थोडी गर्दी पण होती, गर्दी एवढी नसते, मला वाटतं पीक सीझन आहे जिथे, त्यामुळे गर्दी असणार आहे, कारण मालवण पण फुल होतं. भूतांचा देव म्हणून असं ओळखलं जातं वेतोबाला. तर आता पुन्हा निघतोय आपण मालवणमध्ये. तिला अरे जा तू, बस आतमध्ये, आम्ही करतो. हां मागच्या वेळी पहिल्यांदा वेतोबाच्या दर्शनाला चाललेलो ना, आणि 2 व्हीलरने आलेलो. एवढा दमलेलो
तर वेंगुर्ला डेपोच्या समोरच हे काका बसतात लिंबाचं सरबत घेऊन. आणि मागच्या वेळी पहिल्यांदा इथे यांच्याकडं पियालो आम्ही आणि निघालो, तर मस्त वाटलं. आणि त्यामुळे आता रिटर्न निघताना 1.5 वर्षानंतर पुन्हा आलो, त्यांच्याकडे थांबलो, खास शोधत आलो इथपर्यंत पुन्हा. पण रेट महाग आहे यांच्याकडे. मला वाटतं काहीतरी 20-30 रुपये काहीतरी. एकदा आपण कन्फर्म करूया. मग हा कसं आहे लिंबू सरबत? 30 ना? हां 30 रुपये. मला गोड पाहिजे. तर डेट बघू शकता. पहिल्यांदा जेव्हा आलेलो काकांना तेव्हा पण मी जीपे केलेलं. तर ती डेट आहे 5 जून 2024. 24 म्हणजे 24, 25, 26. 2 वर्षांनी आलो आहे म्हणजे. वेगळ्या प्रकारचं काहीतरी आहे. समुद्री खेकडा आहे. तर घे, खा खा खा. चिवला बीचवर सगळे एन्जॉय करतात आणि आम्ही संध्याकाळची तयारी करायला आलो आहे. खास करून बारामुंडी मासा आहे जो आज मला ट्राय करायचा होता. तर तोच भेटतो काय, पहिला टार्गेट तोच असणार आहे. बारामुंडी भेटतोय का? बरोबर 1 किलोच बसले. बरोबर मापात टाकतोय काय तू? बरोबर 1 किलोपेक्षा थोडा कमी नाही झाला. म्हणून विचार. म्हणजे तू थाळी येतो बरोबर लावतो मापा. वजन आमका परफेक्ट झाला. तर सौंदाळे घेतलेत 500 रुपये किलो आहेत. बघा आता केवढा मोठी सुरमई कापणार आहे. किती किलोची आहे? 7 किलोची. ही किती किलोची? 7 किलोची. तर आज आपला रात्रीचा प्लॅन असणार आहे बोटीमध्ये पार्टीचा, जी आपल्या वैभव खोबरेकरची बोट आहे, जी बड्डे पार्टी किंवा असं काही छोटे मोठे फंक्शन जर असतील तुमचे त्यासाठी ती मिळते. तर आता थोड्या वेळात आपण तिथेच जातो आणि बोटीवर पार्टी असणार. कमीत कमी 2-3 तास तरी आम्ही असणार आहे बोटीवरती. तर बोट आली आपली समोर आणि थोड्याच वेळात आपण बोटीवर असणार आहे. तर आपली बोट रेडी झाली आणि मस्त सजवलेली आहे. आता 1-2 तास आपण वरतीच असणार आहे. चला आतला नजारा बघू. नाही मी आता फोटो नाही झाला माझा. असं काय असतं? एक फोटो नाही काढला. काय काढलं? हे पण एक घ्यायची. घेतला. फिरायला आणतो आणि स्वतः बसलेलो तो पाटल्या पाहिजे. बाटलीला बसतो तो. इथं गपचूप काढ. येणार नाही नेक्स्ट टाइम. म्हणून येत नाही, वर्षभराने येत. मी नाही आणलं, हिने जबरदस्ती मला घेऊन आली.
सांगितलं नव्हतं आमची तिकीट काढायला. यायचं सीन काय माहितीये, इकडे लफडा चाललं, इकडे हे वेगळ्यातून येते हे दोघं काय व्हिडिओ घालूय हाफ पॅन्टीवर. लायटर लायटर असू दे ना, ठीक आहे ना. वाव. तरी एवढ्या फास्ट मध्ये त्याने दिलं तरी त्याच हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर संकेत, हॅपी बर्थडे टू यू. काय आहे ग? ओला ओला फोटो इकडे बघ होल्ड. येतानी अरे हा कर मोठा आज जायला पाहिजे. थांब, ओटाला वर खायला लागणार नाही पाहिजे, पुरा आज जायला पाहिजे. आ. 31 तारखेला संकेतचा बर्थडे होता आणि आम्ही काय नसणार आहे, 1 हप्ता फक्त लेट होणार आहे, त्यामुळे आज करून घेतला. मला माहित नव्हता. तर मस्त अशी बोटवरती पार्टी झाली आणि आता जायला निघतोय पुन्हा घरी. आणि पार्टीचं ऑर्गनायझेशन जे काय केलेलं ते आपला मित्र वैभव खोबरेकर याचे खूप सारे बिझनेस आहेत, त्यामुळे ते मला पाठ नाहीत ते म्हणून आपण त्याच्याकडून ऐकून घेऊया. नमस्कार. तर आपल्याकडे स्कुबा डायव्हिंग आहे, वॉटर स्पोर्ट आहे, त्याचप्रमाणे आपली बोट सफर सुद्धा आहे. आणि त्याचप्रमाणे आपण संध्याकाळच्या वेळेला बड्डे डेकोरेशन असेल, ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन असेल तरी आपण अरेंज करून बोटमध्ये बोटला डेकोरेशन आणि केलं जातं. आणि ते बोट एकदम मध्य बरोबर पाण्यामध्ये आपण 1 तास क्रुझिंग, 1 तास अँकरिंग करतो. माझा संपर्क क्रमांक आहे 9421 5725 14 आणि 9168 573876. आणि नक्की या, एक्सपिरियन्स भारी मिळेल तुम्हाला. स्पेशल दिवस तुमचा काय असेल ना, नक्कीच तुम्ही एन्जॉय कराल इकडे. वैभव खोबरेकर. आणि त्यानंतर माहिती पण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी सांगतो, जिथे ती म्हातारीची चूळ वगैरे ते त्याच्यातच येतं ना इन्क्लूड. हो, बोट सफर मध्ये. हो, डॉल्फिन सफर म्हणा, निवटी सफर मध्ये. ठीक आहे. आणि जे काही चार्जेस असतील ते वैभवलाच विचारा फोन करून, आणि सीझननुसार ते बदलत असतात, त्यामुळे मला डायरेक्ट मेसेज करू नका किंवा कॉन्टॅक्ट करू नका किंवा कमेंट करू नका की किती चार्जेस आहेत. जे काही चार्जेस असतील तुम्हाला नंबर दिला स्क्रीनवर त्याला त्रास द्या.